नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथील नावारूपाला आलेली शैक्षणिक संस्था ग्रामविकास विद्यालय हिचे नाव एक आदर्श शाळा म्हणून घेतले जायचे। सहकार, त्याग, बंधुता, बलिदान आणि सामाजिक सखोल्याने उभारलेल्या ज्ञान मंदिराची आजची परिस्थिती पाहता आपली तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते हे मात्र नक्की। व्यसनाधीन झालेल्या आणि भरकट चाललेल्या या नवपिढीची दोषी नेमके कोण हे शोधण्याची आज वेळ आलेली आहे। जे शिक्षक ज्ञानदान देण्यासाठी असतात, भावी पिढी घडवण्यासाठी असतात, त्यांना जर कुत्रे हाकलण्यासाठी बोलले जात असेल तर अशा शासनाच्या डोक्यात नेमके चालले तरी काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे। अशाच प्रकारचे शिक्षण क्षेत्रातील अनेक चुकीचे निर्णय सांगता येतील आणि जे निर्णय चांगले आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात शिक्षक आणि संस्था मॅनेजमेंट कमी पडतात असे दिसते। ग्रामविकास विद्यालयाचा जर विषय घ्यायचा म्हटला तर वारंवार पत्रकार आणि नागरिक यांच्या माध्यमातून सिक्युरिटी गार्डची नियुक्ती, शाळेच्या आवारास बंदिस्त कंपाऊंड, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना आय कार्डची सक्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेच्या आवारात शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याकडून धूम्रपान निषेध, बोगस शिक्षक भरतीबद्दल विचारणा, मुलींसाठी सुरक्षित आणि स्वच्छ टॉयलेट अशा अनेक ज्वलंत विषयांवर आतापर्यंत जाणून बुजून डोळे झाक केलेले आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून येथे ऑफिसचा एक कॅमेरा आणि निर्जीव विटा सोडल्या तर इतर कुठेही कॅमेरा दिसून येत नाही। या कारणाने ते रोज मुलींची बाहेरच्या मुलांकडून किंवा शाळेच्या वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून छेड काढण्याचे प्रकार वाढत आहेत। शाळेच्या ग्राउंडमध्ये व्यसन करताना विद्यार्थी आढळत आहे। कुठल्याही प्रकारचा शिक्षकांचा आणि मॅनेजमेंटचा दबाव नसल्याने मोकाट जनावरांप्रमाणे शाळेतील विद्यार्थी पाहायला मिळत आहे। बोगस शिक्षक भरतीत सातत्याने झलकत असलेले शाळेच्या गुणवत्तेपासून दूर होत चाललेले शिक्षक, विद्यार्थी आणि गुणवत्ता यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एकेकाळी महाराष्ट्र आणि देशभर आपले नाव कोरलेले विद्यार्थी याच शाळेने घडवले होते, मात्र मागील 10 ते 15 वर्षाच्या इतिहासामध्ये असा कुठलाच विद्यार्थी नोंद करण्यात इतपत घडलेला नाही याची खंत मात्र परिसरात चर्चेचा विषय आहे। स्वतःला उच्च शिक्षित समजणारे व मनमानी करणारे शिक्षक सम्राट आणि काही शिक्षक यांच्या वागण्याने मात्र अनेक पिढ्या बर्बादीच्या उंबरठ्यावर येऊन ठेवल्या आहे। ग्राउंडसह रस्त्यावर मुलींची छेड काढणे, अत्यंत कमी वयात असलेले मुले वर्गात व बाहेर सुद्धा व्यसन करताना दिसणे, अल्पवयीन असलेले मुलं बेभानपणे गाड्या चालवणे, गट आणि गँग निर्माण होऊन रोजचे भांडणे फोफाळत आहे, अशा प्रकारच्या प्रमुख गोष्टी शाळेत बघायला मिळतात। त्यांच्यामध्ये कुठल्याही शिक्षकांची चर्चा, अभ्यासाबद्दल विचार आणि शिक्षणाबद्दल आदर दिसत नाही। या संपूर्ण बदलामुळे शिक्षण व्यवस्थेला नेमके दोषी कोण? विद्यार्थी, सोशल मीडिया, शिक्षण, स्वतःला सुज्ञ समजणारे पालक, शासन की संस्था मॅनेजमेंट हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे। काय झालं? तुला माहिती बोलू नको, काहीच माहिती